झी 24 तास एक पाऊल पुढे। केवळ बोटांच्या सहाय्यानेच खेळता येणारा कॅरम हा क्रीडा प्रकार, मात्र एका बोटाने आणि तोही करंगळीने हा कॅरम खेळता येतो। हे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल, मात्र हे सिद्ध करून दाखवलंय जगन्नाथ मैत्राणी या अपंग कॅरम प्लेयरने। माणसाकडे जिद्द असेल तर माणूस काय करू शकतो याचंच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल। हे आहेत जगन्नाथ मैत्राणी। जगन्नाथ यांना दोन्ही हातांना मिळून केवळ एकच बोट, मात्र आपल्या याच एका बोटाच्या जोरावर त्यांनी कॅरम मध्ये नाव कमावलंय। बऱ्याच स्पर्धांमध्ये सर्व बोट असणाऱ्या स्पर्धकांनाही त्यांनी आपल्या एका बोटाच्या तालावर नाचवलंय। जेवढा जिद्द करेल तेवढा पुढे जाईल ना माणूस। खरं म्हटलं तर आपल्यात होत नाही म्हणून सोडून दिलं तर नाही होत। करायचं जिद्द केलं ना तर सगळं काय होतं। एखादे हँडिकॅप असतो तर ते लोक काय पाय तुटला हात तुटला तर भीक मागायला जातात। ते भीक मागायला नाही पाहिजे, त्याच्याकडे जिद्द असेल तर सगळं काय करू शकतो। माणसाकडे जिद्द पाहिजे। जगन्नाथ यांनी वयाच्या 7व्या वर्षी रेल्वे अपघातात उजवा हात आणि डाव्या हाताची 4ही बोटं गमावली, मात्र या अपंगत्वामुळे ते डगमगले नाहीत। घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी केवळ एका करंगळीवर आपलं सारं आयुष्य यशस्वी करून दाखवलं। वास्तविक कॅरम बोटांशिवाय खेळणं अशक्यच, मात्र स्ट्रायकरला पकड देण्यासाठी इतर 4ही बोटं नसताना हे अवघड कौशल्य जगन्नाथ यांनी साध्य केलं। सर्वसामान्यपणे जो खेळाडू एका बोटाने खेळतो हा दुसऱ्या किंवा मधल्या बोटाने खेळतो, परंतु करंगळीने खेळणं फार कठीण आहे, कारण करंगळीमध्ये मुळातच तेवढी ताकद नसते। त्यामुळे ज्या वेळेला जोराने फटका मारायचा असतो किंवा एखादा हार्ड स्ट्रोक खेळायचा असतो त्यावेळेला त्या करंगळीचा वापर करू शकत नाही। परंतु हा खेळाडू मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक म्हणजे अविश्वसनीय अशी गोष्ट याच्याकडे आहे की करंगळीने ब्रेक मारतो आणि ब्रेक मारल्यानंतर तो ब्रेक टू फिनिश करू शकतो। म्हणजे त्याच्या त्या करंगळीमध्ये किती ताकद आहे बघा। महत्वाचं म्हणजे याच एका बोटावर जगन्नाथ यांचा उदरनिर्वाह सुरू आहे। आता ते स्वतःही कॅरमचं प्रशिक्षण देतात। पंधरा वर्ष ते व्यावसायिक कॅरम कोच होते आणि आता त्यांनी स्वतःचा कॅरम क्लब स्थापन केलाय। जगन्नाथ यांची ही थक्क करणारी कामगिरी म्हणूनच कृष्णाने करंगळीवर लीलया पेरलेल्या गोवर्धन पर्वताची आठवण करून देते। अगदी त्याचप्रमाणे जगन्नाथ मैत्राणी यांनी करंगळीवर आयुष्याचं शिवधनुष्य उचललं आणि यशस्वीरित्या ते पेललंही असंच म्हणावं लागेल। जगन्नाथ यांच्याबरोबर लहानपणीच नियतीनं दुर्दैवी खेळ खेळला, मात्र मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जगन्नाथ यांनी नियतीवरही मात केली आणि सारं आयुष्य एका बोटावर यशस्वीरित्या पेललं। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मेघा कुचिक, मुंबई।